मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्याने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नावही निश्चित झालंय अशी चर्चा आहे। दरम्यान फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर त्यांचे सदैव मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री, भावी वाटचालीला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। तर हेच ते शुभेच्छा देणारे बॅनर आहेत ज्याची आता चर्चा रंगू लागलेली आहे। एकीकडे आता महायुतीची एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार असतानाच देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार अशी चर्चा आहे। जवळपास त्यांचं नाव निश्चित मानलं जातं अशी ही चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर आता त्यांना शुभेच्छा देणारे हे बॅनर सागर बंगल्याबाहेर पाहायला मिळत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे आहे आणि अशातच उद्या दिल्लीमध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये या तिन्ही पक्षाचे नेते जातील। मात्र तत्पूर्वी सागर बंगल्याबाहेर जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। या बॅनरवर मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा मजकूर जो आहे तो या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतो आहे। इथून समोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला अशा प्रकारचे हे बॅनर जे आहेत ते आता लागताना पाहायला मिळत आहेत। एकूणच आज जे एकनाथ शिंदे आहेत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी निर्णय घेतील त्याला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि अशातच आता जवळजवळ भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अशात मुख्यमंत्री कोण बनणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असतानाच अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला सागर बंगल्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री, भावी वाटचालीस शुभेच्छा अशा प्रकारचे हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। कैलास ढाकणे जे निफाडचे नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी हे बॅनर्स जे आहेत ते लावलेले आहेत। एकूणच अशा स्थितीमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर अशा प्रकारचे बॅनर्स आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।